आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून यशवंत राजे प्रतिष्ठान पुणे सविनय सादर करीत आहोत संगीत शाकुंतल। प्रकृती पुरुषा शिवा ओम नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा अष्टरूपा शंकरा तेजो महिषाती महि अष्टरूपा शंकरा तेजो महिषाती महि नमो नटेश्वरा हिमशेखरा नमो नटेश्वरा हिमशेखरा हवा ओम नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा ओम नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा कालरूपा विक्राळा चंद्रमोहना विक्राळा चंद्रमोहना श्रीनेत्रा शांतवदना नीलकंठ शंकरा त्रिनेत्रा शांतवदना नीलकंठ शंकरा अनिकेता श्यामका नमो दंडवारे अमृतेश्वरा अनिकेता श्यामका नमो दंडवारे अमृतेश्वरा ओम नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा ओम नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा अमरेंद्राजितेजा शंकरा अमरेंद्राजितेजा शंकरा चराचर पालका विदेहा चराचर पालका विदेहा नाट्यमांडिले नवरंगहरा नाट्यमांडिले नवरंगहरा कृपा प्रसादे रसिक तोषावा कृपा प्रसादे रसिके तोषावा ओम नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा ओम नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा अष्टरूपा शंकरा तेजो महिषाती महि अष्टरूपा शंकरा तेजो महिषाती महि नमो नटेश्वरा हिमशेखरा नमो नटेश्वरा हिमशेखरा सृष्टि प्राणा हवी हवा नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा ओम नमो आद्या प्रकृती पुरुषा शिवा प्रकृती पुरुषा शिवा प्रकृती पुरुषा शिवा आज आपणाकडे काव्य नाट्य मनोरंजनाचे प्रयोजन आहे का? हो हो, आज आपण कविकुलगुरू कालिदासाचे महानाट्य दरबारात सादर करणार आहोत. अति सुंदर. कवी कुलगुरू कालिदास म्हणजे साक्षात श्री नारदच. त्यांची काव्य नाट्य प्रतिभा ही विश्व जिंकणारी आहे. हो हो, ते आपल्या रघुवंशाचे लाडके कवी. हो हो, आम्ही जाणतो त्यांची महती. त्यांच्या या काव्य नाट्य प्रतिभेचा आस्वाद घेण्याचा. तर मग आपण आपल्या नाटकाला सुरुवात करूया. हो, आज्ञा असावी. अलवार
गमे समागम सुशील शांत रे प्रणय समय चुंबिता अलवार ओष्ट रे प्रमद चंचल उत्फुल्ल गंधित श्वास की प्रमद चंचल उत्फुल्ल गंधित श्वास की हारती रती सद्या जहा हारती रती सद्या जका हारती रती सद्याज मधुर रसन रे प्रणय समय चुंबिता अलवार ओष्ट रे प्रणय समय चुंबिता अलवार ओष्ट रे न सततची कामण विधानी हे असे न सततची कामण विधानी हे असे पुरुष चळे केवळ वर्णनाने पुरुष चळे केवळ वर्णनाने शिरीष कुसुमीचा गुलाब शिरीष कुसुमीचा पराग लुटे तो भ्रमर शिरीष कुसुमीचा पराग लुटे तो भ्रमर पुरुष मनी केवळ पुरुष मनी फलता चाले काम कर पुरुष मनी फलता चाले काम कर चाले काम कर रे प्रणय समय चुंबिता अलवार ओष्ट रे प्रणय समय चुंबिता अलवार ओष्ट रे मधुर गमे समागम मधुर गमे समागम मृदुल शांत रे प्रणय समय चुंबिता अलवार ओष्ट रे प्रणय समय चुंबिता अलवार ओष्ट रे अलवार ओष्ट रे आहाहाहा. काय काम क्रीडेचे वर्णन. चला तर मंडळी नाटकाला सुरुवात करूयात. यशवंतराजे प्रतिष्ठान पुणे सहर्ष सविनय सादर करीत आहोत गणेश दिघे लिखित आणि यतीन माजिरे दिग्दर्शित संगीत शाकुंतल संगीत शाकुंतल. या एका हरणाने किती श्रमवले महाराज. तुमच्या हाती सरसावलेला धनुष्य आहे हे हरिणही समोर आहे परंतु प्रत्येकचा खेचण्याचा अवकाश हे हरिण टुटकन उडी मारीत आणखी पुढे झेपावते आहे. तुम्हा दोघांच्या चपळाईचा खेळ फारच मनोहर वाटत आहे. हो मला तरी हे हरिण विशिष्ट वाटत आहे राजन. काय याचा श्यामल वर्ण काय नेत्र कटाक्ष काय याची सुंदर कांती काय सौष्ठव अद्भुत अद्भुत आहे हे. धीर धर सुता धीर धर. मी ही मृगया करणारच मग कितीही चपळ असू दे हे हरिण. हो राजन उंच सखल प्रदेश हा क्षणात जवळ भासणारे हे हरिण क्षणात पुढच्या बांधावर असते. क्षमा असावी पण सहजी गवसणे कठीण दिसते. कठीण ते कसले उलट अशा पाठलागातच खरा मृगयानंद असतो बरं.
हे हरिण सुद्धा या क्रीडेत रममाण झालंय. त्यास ठाऊक आहे की कुठल्याही क्षणी माझा बाण त्याचा देहवेध घेणार आहे. म्हणूनच ते पळताना क्षणोक्षणी मागे वळून पाहत आहे, कान वर करून कानोसा घेत आहे. याचं हे रूप मला खरंच आकर्षित करत आहे. अशा सजग, सतेज, सर्वांग सुंदर हरणाचे मृगाजीन मी माझ्या प्रियेच्या चौरंगास वढवीन. होय राजन, पण हा कुरंग काही सामान्य दिसत नाही. निसंशय साथी, निसंशय. आपण त्याची चपळता पाहिली, त्याने दिलेल्या कौशल्यपूर्ण हुलकावण्या पाहिल्या. पळत जाताना हे हरिण असं वाटलं जणू हा स्वर्गीय जीवच, आकाशातून भरारणारा, आपले पाय अत्यल्प क्षणांसाठी जमिनीवर स्थिरावणारा. असे हे वायुवेगी हरिण आपण रथ सोडून दिल्यावर एखाद्या गजगामिनी सारखे ठुमकत आणि मागे वळून पाहत चालले. झाले झाले दिसेनासे. हो राजन, तुम्ही नक्कीच त्याचा वेध घ्या. हे पहा सुद्धा, घाबरून पळताना त्या हरणाच्या मुखातून रवंथाचे अर्धचर्वित गवत जिथे पडले ना, त्या वाटेहून चल. तीच पायसर आपल्याला त्याच्या पाठोपाठ घेऊन जाणार आहे. चल चल लवकर. आज्ञा राजन. हो राजन, हे हरिण अत्यंत चपळ आहे. जिथे त्याच्या पावलांची धूळ उधळते ती शमेपर्यंत हे हरिण आणखी पुढे गेलेले दिसते. डौल तर बघा, झाले झाले अदृश्य. ते बघा, छाती काढून उभे राहिले आहे तिथे. आज या हरणाने इंद्रच काय तर सूर्याच्या अश्वांना देखील मागे सोडले. जे सूक्ष्म दिसते ते क्षणात पूर्णवृत्त दिसते, जे वक्र आहे ते क्षणात सरळ दिसत आहे. दृष्टीभ्रमाच्या खेळागत चालली आहे ही मृगया. छिन्नही नाही, विच्छिन्नही नाही, गोचर आहे सर्व. थांब, माझ्या बाणाच्या कक्षेत आलंय हे हरिण. हा मी याच्या छातीचा वेध घेतलाच म्हणून समज. अभय राजन, अभय, ही मृगया थांबवा. हे हरिण आमच्या आश्रमातील आहे. योगेश्वर, आपणास नमन असो. मला माहित नव्हतं हा कुरंग आपल्या आश्रमातील आहे. नका मारू त्या तेजस्वी हरणाला. आपल्यासारख्या धैर्यवंत आणि पुण्यवंत माणसाला अशा निरपराध देखण्या प्राण्याची हत्या करणं शोभणार. अहो, कुठं तो अश्राप जीव आणि कुठं आपल्या बाणाचं काठिण्य. अश्रापांचे रक्षण हा आपला धर्म. आपले हे तेजस्वी धनुष्य मृगयासाठी खचितच. होय योगेश्वर, आपले मनोरथ मी आधीच जाणले. या दुष्यंताच्या हातून कधी अघोर कर्म होणार नाही याची ग्वाही असू द्या. मृगराज, मी आपली हत्या करणार नाही. आपण निर्भय राहा, आपण सुखे विहरा. हे रघुकुल तिलक, रघुवंशाचे कुलदीपक आपल्याला हा विनय शोभतो. आपल्याला रघुवंशाचा गौरव वाढविणारा चक्रवर्ती पुत्र हो, हा माझा आशीर्वाद विफल होणार नाही. सत्यवचन असो योगेश्वर. आपणास कदाचित विदित नसावे, अंतःपुरात विपुल स्त्री आहेत. परंतु आज पवे तो मी निपुत्रिक आहे. आपला आशीर्वाद सत्य व्हावा. मी आपला ऋणी राहीन. आपला परिचय? मी वैखानस, परम आदरणीय कण्वमुनींचा मी शिष्य. राजन, निश्चिंत असा. त्रिकालात माझा आशीर्वाद असत्य होणार नाही. आपण आमच्या आश्रमातील कुरंगास जीवदान दिले त्याचेच हे फलित समज. मी आता सायम यज्ञेसाठी समिधा आणण्यासाठी वाटिकेतून निघालो होतो. विधिविधान संयोगानं आपली भेट घडली. म्हणूनच मी एका घोर पातकापासून वाचलो. महर्षी कडवांचा आश्रम इथे हे मला विदित होते, परंतु विसर पडलो. कणवांची तपोभूमी, पृथ्वीवरील एक अत्यंत पावन क्षेत्र. या धरणीचा मला स्पर्श झाला
मी पुण्यशील झालो. राजन, आपल्यासारख्या विनम्र आत्म्यास पुण्याची कमीती काय? उलट पक्षी आपण भूपती, आपले चरण आमच्या आश्रमास लागले हे आमचे अहोभाग्य. आपली इच्छा असल्यास आपण आमच्या आश्रमाचा पाहुणचार घेऊ शकतो. निसर्गाने मुसमुस फुललेल्या इथल्या सौंदर्याने आपल्या आत्मशांती खचितच होईल. झुळझुळणारी ही पवित्र दाई माता मालिनी नदी, भगवान देवेंद्र जिचे जलप्राशन करण्यासाठी स्वर्गातून रोज भूलोकी येतात असा तिचा महिमा. ती दूर काठावर कुटी दिसते, तीच गुरुवर्य कण्वांची कुटी. तिथेच त्यांची तपश्चर्या चालते. तिथे गेल्यावर आपल्याला ते उमगेलच. पृथ्वीवरच्या पापक्षालनासाठी त्यांनी तिथे सिद्ध केलेले यागकुंड पाहून तर आपण हरखून जा. धर्मकार्य आणि तापसातून तिथे त्यांनी प्रतिस्वर्गच वसवलेला आहे. अद्भुत क्षेत्र आहे, अद्भुत. योगेश्वर, महर्षी कण्व आहेत आत्ता तिथे? नाही राज, आज राम प्रहरीच ते सोमतीर्थावर गेले आहे. त्यांची कन्या शकुंतला हिच्या कल्याणासाठी तिथे त्यांनी शांतिकर्म आयोजिले आहे. त्यांना क्षेत्री परत येण्यास दशमास तरी लागते. हो, परंतु त्यांच्या अनुपस्थितीतही आपण आमच्या आश्रमाचा पाहुणचार घेऊ शकता. भगिनी शकुंतला आपले यथायोग्य आदरातिथ्य करेल. कण्व कन्येच्या हातून आदरातिथ्य होणे हेही माझे भाग्यच. या योगे मी त्यांच्या दर्शनास येऊन गेलो, ही वार्ता पोहोचेलच ना त्यांच्यापर्यंत? होय राजा, नृपती येऊन गेले ही वार्ता लपून का राहणार आहे? बरे, मला वनात समिधेसाठी जायचे आहे. आपली आज्ञा असेल तर? अवश्य. आपण निसंकोच आपल्या कार्यास जा. मी आश्रमाकडे जातो. शुभम भवतु राजा, शुभम भवतु. धन्यवाद योगेश्वर. सारथी बंधो, आपण तर एका अत्यंत पवित्र प्रदेशी येऊन पोहोचलो. पाप करायला निघालो होतो आणि पोहोचलो मात्र पुण्य प्रदेशी. पुण्य पादस्य करती पुण्यक्षेत्रे. पुण्यवान पुण्यशील जागीच पोहोचतो. निघावे पुढे? होय. हा हा हा, किती पवित्र, पावन, किती सुंदर तपोवन आहे. इथल्या पवित्र अनुभूतीने माझं मन उचंबळून आले, उल्हासित झाले. आनंदाच्या परमोच्च अनुभूतीने मी शहारून गेलोय. ही स्वर्गीय रम्य गमते मज कण्वांची तपोभूमी. ही स्वर्गीय रम्य गमते मज कण्वांची तपोभूमी. ही स्वर्गीय रम्य गमते मज कण्वांची तपोभूमी. वृक्ष बहरुनी वसंत सुखाने, वृक्ष बहरुनी वसंत सुखाने. पक्षी तृप्तीने किलबिलती. हर्ष कमीना हर्ष कमी, हर्ष कमीना हर्ष कमी, हर्ष कमीना हर्ष कमी, हर्ष कमीना हर्ष कमी. रंगगंधाने वारे बहकते, रंगगंधाने वारे बहकते. रमलो बहकलो हरवलो मी, रमलो बहकलो हरवलो मी. हर्ष कमीना हर्ष कमी, हर्ष कमीना हर्ष कमी, हर्ष कमीना हर्ष कमी, हर्ष कमीना हर्ष कमी.
मालिनी जलधारे सुंदर सरिता मालिनी जलधारे सुंदर सरिता तीर तृणांनी हरित डोलते मालिनी जलधारे सुंदर सरिता तीर तृणांनी हरित डोलते कुसुमे कुसुमी नाना रंगी कुसुमे कुसुमी नाना रंगी रंग गंधाने वारे बहकते रंग गंधाने वारे बहकते रमलो बहकलो हरवलो मी रमलो बहकलो हरवलो मी हर्ष कमीना हर्ष कमी हर्ष कमीना हर्ष कमी हर्ष कमीना हर्ष कमी हर्ष कमीना हर्ष कमी ही स्वर्गीय रंग गमते मज कणवांची तपोभूमी ही स्वर्गीय रंग गमते मज कणवांची तपोभूमी वृक्ष बहरुनी वसंत सुखाने वृक्ष बहरुनी वसंत सुखाने पक्षी तृप्तीने किलबिलती हर्ष कमीना हर्ष कमी 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 सुता मी तर पूर्णपणे भारावून गेलोय. या तपोवनात येऊन सारा क्षीणच सरला बघ. हा तू निघ पुढे, मी तपोवनात जाऊन येतो. आणि हो, घोड्यांची योग्य काळजी घे, त्यांना खरारा कर. धावून धावून दमले असतील ते. जा. काळजी असावी. केवळ पवित्र, नितांत सुंदर. काय ही स्वर्गीय शांती. एखाद्या मंदिरागत सुगंध आणि धुपांनी भारलेले हे वातावरण. हे काय, माझा उजवा बाहू स्फुरण का पावतोय. हा तर शुभशकुनच. निश्चितच काहीतरी शुभ घडणार. पण मी तर राजा, जानपद सेवक, आणि हा विरक्तीकडे नेणारा नेमस्त असा संन्यस्ती आश्रम. इथे शुभ शकून तो काय घडावा. महर्षी कण्वांचं दर्शन, शुभाशीर्वाद असा युक्त नव्हे. छे छे, पण ते तर आता इथे नाहीत. काहीतरी पारलौकिक घडेल असे वाटत आहे. परंतु या अनुभूतीस मी सत्य समजू की स्वप्न. अगं तिकडे कुठे चाललात. यांना पाणी घाला आधी. केव्हाचे तहानेने सुकून गेलेत बिचारे. हा 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 हा, काय ही मंजूळ वाणी. हा आवाज ऋषिकन्या शकुंतलीच असतं नव्हे. अहो रूपवती, अहो सुंदरी, एकीपेक्षा एक अधिक सुंदर, सालस. अहो अशा सुंदर युवती तर राजप्रासादातही असतील कोणाच्या. तापस सौंदर्यातून उमलून आलेल्या या वनवेलीत जणू पुष्पवाटिकेतील फुलांपेक्षा या वनकलिका युवती अद्भुत सुंदर आहे. शकुंतले, तू आज खरंच खूप सुंदर दिसते आहेस. चल, काहीतरीच नेहमीच आहे तुझं. म्हणजे आम्ही नेत्रहीन आहोत तर तुला ही स्तुती खोटी वाटते. अगं खरंच शकुंतले, तू आज विशेष प्रसन्न दिसतेस.
नक्कीच काहीतरी शुभवार्ता येणार हो. असं येऊ दे, हा येऊ दे. मी त्या शुभवार्तेची वाटच पाहतीये जणू. चला काम करा. अरे अरे, काय पाषाण हृदय म्हणावे हे कण्व मुनी. फुलासारख्या आपल्या नाजूक मुलीला ही अशी वनशुश्रुकेची कामे. छे छे, अहो नील कमलाच्या परागधाराने काटेरी शमी वृक्षास तोडण्यासारखे झाले. निसंशय निसंशय कण्व मुनी दुष्ट आहे. परंतु त्या जागी मी असतो तर. खरंच शकुंतले, या वृक्षवेलींवर किती प्रेम आहे तुझे. खरंच ग. आम्रपलाश मंदार शिरीष तरू आम्रपलाश मंदार शिरीष तरू मोगरी केतकी मालती बहावा खरे आम्रपलाश मंदार शिरीष तरू मोगरी केतकी मालती बहावा खरे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे कडवाश्रमी प्राणी भेदना बंधू भगिनी सारे कडवाश्रमी प्राणी भेदना बंधू भगिनी सारे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे फुलती हसती रम्य खेळती बोलती हे मज सवे सोबती फुलती हसती रम्य खेळती बोलती हे मज सवे सोबती मोदे भरती सुखदची गाती सखे बिन रक्ताची नाती मोदे भरती सुखदची गाती मोदे भरती सुखदची गाती सखे बिन रक्ताची नाती मोदे भरती सुखदची गाती सखे बिन रक्ताची नाती मोदे भरती सुखदची गाती सखे बिन रक्ताची नाती कडवाश्रमी प्राणी भेदना बंधू भगिनी सारे कडवाश्रमी प्राणी भेदना बंधू भगिनी सारे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे आम्रपलाश मंदार शिरीष तरू मोगरी केतकी मालती बहावा खरे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे भ्राता कुणी हा कुणी तनया आत्मजम महे सारे आत्मजम महे सारे आत्मजम महे सारे
प्रियंवदेने किती करकचून गाठ बांधली आहे कंचुकीची. सैल कर ग जरा. शकुंतले, दोष मला का देतेस? दोष द्यायचास तर तुझ्या ह्या मुसमुसलेल्या तारुण्याला दे. दिसा मासाने तुझे युवती रूप घडते आहे. कंचुकी तर घट्टच होणार हो. या स्वर्गीय देखण्या शकुंतलेच्या लक्षातच आलेलं दिसत नाही. किती वयात आली आहे, कंचुकी तर घट्टच होणार. एखाद्या फुलाला मोठ्या पानाने जसे झाकावे तसे हे कंचुकी वल्कल हिला शोभत नाही काही. तलम रेशमी राजवस्त्रात हिचे सौंदर्य काय उठून दिसेल नाही. परंतु या वल्कला पुढे पृथ्वी मोलाचे अलंकारही फिकेच पडतील. जात्यात सुंदर असेल कुणी तर त्यास काहीही शोभून दिसते. कमल शेवाळाचे वस्त्र परिधान करते तरीही शोभूनच दिसते. आता काळ्या ढगांमध्ये राहतो म्हणून चंद्राचे लाघवी देखणे पण थोडीच बाधते. अगं प्रियंवदे, पहा ना, हा बकुळी याच्या पानांनी कसा खुणावतोय मला ते. या ना इकडे. क्षणिक थांबशील राणी तिथे? का ग? भोळी ग भोळी. अगं तू त्या बकुळ्या शेजारी उभी राहिलीस हा. की त्याला कशी वेलीची जोड मिळाल्यासारखी वाटते बघ. चला घड्याळ कुठल्या. बर ते जाऊ दे. अगं तुझ्या त्या लाडक्या वनजोत्स्नेने काय केलंय ते तर पहा. काय? नीट बघ, ती मोगरीची वेल या आम्रवृक्षाला कशी बिलगली. तिने वरला बरे तिचा वर आणि अशी एकटक काय पाहते आहेस तिच्याकडे? आम्ही ओळखून आहोत तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते. काय? तुलाही तुझ्या स्वप्नातल्या राजकुमाराचे वेध लागलेत ना? चला ग, थट्टा पुरे झाली, कामे करा आता. हे काय आकरिते? मी या ऋषी कन्येकडे आकर्षित होतोय की काय? हीच ती माझी हृदय स्वामिनी, हीच ती शकुंतला असे माझ्या मनात येणे कितपत योग्य आहे? या शकुंतलेने माझे हृदय जिंकले असं नाही, तर मी पूर्णपणे तिचाच झालोय की हे माझ्या मनाचे खेळ आहेत? ही ऋषिकन्या जर कोणी ब्राह्मण असेल तर मी हिला वरू शकणार नाही, पण ही कोणी क्षत्रियच असणार. पण कसं शक्य आहे? महर्षी कण्वांना अन्य वर्णाच्या मातेकडून तर झाली नसावी ही ऋषिकन्या. पण माझं मन सांगते, दुष्यंता, ही शकुंतला तुझीच आहे. मनात जेव्हा संशय येतो तेव्हा आपल्या मनाचाच कौल महत्वाचा असतो. ज्यावेळी संभ्रमाचा प्रश्न येतो त्यावेळेस मन माणसाशी कधीच असत्य बोलत नाही. आणि प्रेमात मनाचं ऐकावं, मेंदूचं नाही. दुष्यंता, दे स्वतःला झोकून या मनोरम धुक्यात. आता काही झालं तर मी शकुंतलेला वरल्याशिवाय राहणार नाही. नाही, धर्माचरण हा रघुवंशाचा प्राण. मला धर्मानेच वागलं पाहिजे. खचित माझं मन सांगते तेच सत्य असणार. ही कुणी क्षत्रियच असणार. प्रिय शकुंतले, राणी, मी मनोमन वरले आहे तुला. हा दुष्यंत आता पूर्णपणे तुझाच झालाय. का लागलास माझ्या मागे? अरे सगळ्यांना प्रियंवदे आलाच होई. अगं पहा ना, भ्रमर मागे लागलाय माझ्या, दंश करू पाहतोय. जातच नाही मेला. अगं पहा ना. बापरे, किती हा धटिंगण, ऐकतच नाही. आम्ही नाही वाचवू शकत हा तुला यापासून.
तू राजा दुष्यंतालाच सांग. तपोवनाचे रक्षण करणे त्याचेच तर कर्तव्य आहे. काय ग? वा 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 राजे दुष्यंत, नजीबवान आहात आपण. ज्या संधीची वाट पाहत होता तीच संधी चालून आली आहे. चला व्हा प्रकट आता. तरीच माझा उजवा बाहू स्फुरत होता. आता माझ्या मनात जे आहे तेच घडणार. अगं अगं भ्रमर, अहो अहो यजमान. सखे सखे, झाले कल्याण. अहो अतिथी महाराज, हा? आपला परिचय. मी मी कोण आहे? सो या ऋषिकन्यास पिडतोय. कोणी नाही, एक भ्रमर होता. आमच्या सखीला छळत होता, पण तुम्ही आलात नी तो भयाने पळाला. आपला परिचय. मी पुरुवंशी, या क्षेत्राचे दुष्टांपासून रक्षण करतो. मृगयेसाठी आलो होतो इथे. श्रीमान, तपोवनात आपले स्वागत असो. पुरुवंशी म्हणजे तपोवनाचे प्रतिपाल. आपल्या चरणस्पर्शाने तपोवन धन्य झाले आहे. आपल्या आतिथ्याची संधी आम्हाच मिळाली. अहो भाग्य माझे, आपल्या हातून माझे आदरातिथ्य होते. आपले तप चालले का? शकुंतले शकुंतले, झाली मृगया झाली. शकुंतले, पुरे ठेवा ती कळशी इथे. अतिथी धुळीतून आले, त्यांना पाय धुवायला उपयोगी पडेल हो. आणि अतिथींच्या फलाहाराची व्यवस्था करतेस ना, का त्यांना असेच उभे राहू दे तिथे? नाही. श्रीमान, आपण मृगयेने थकलेले दिसता. या सप्तवणीच्या सावलीत पारावर बसून आपण थोडी विश्रांती घ्यावी. आपणही थकलेला दिसताय ऋषिकन्यांनो. आपणही थोड्या वेळ विश्रांती घ्या. मी पाहत होतो तुम्हा तिघींना झाडाआडू. काय सुंदर आहे तुम्हा तिघींची मैत्री. हा गोडबोले अतिथी चतुर तर आहेच, शिवाय राजबिंडाई आहे. कोण असेल का हा? हो ग, मला ही शंकाच आहे. शकुंतलेकडे कसा पाहत होता पाहिलेस ना? थांब, विचारतेस त्याला. अहो अतिथी महाराज, आपला परिचय. आपण कोण, कुठले, कुठल्या वंशाचे, कुठल्या राज्याचे अधिपती? अरे बाप रे, काय ही प्रश्नांची मालिका. ते बोलत्यात चतुर दिसतात या युवती. काय परिचय सांगावा आता यांना. हा, मी राजा दुष्यंत, त्यांचा प्रधान. या तपोवनाची व्यवस्था पाहण्यासाठी आलो होतो इथे. हा नाहीसे मृगयसही योग होता, परंतु तो बदलला. आपले दर्शन घडले. सखे, आज कण्व बापा आत्ता इथे असते ना, तर त्यांनी शकुंतलेसाठी हाच पुरुष निवडला असता. कसला राजबिंडा दिसतोय, राजघराण्यातलाच असावा. हो ग, असेच झाले असते. शकुंतलेसाठी अगदी अनुरूप आहे हो, शिवाय राजवंशी आहे. हे काय होत आहे मला? या अभ्यागतावर प्रेम तर जडले नाही ना माझे? या तपोवनात असे विकारी विचार का बरं येत आहेत माझ्या मनात? मी आपल्या सखीचा परिचय जाणू इच्छितो. नाही, महर्षी गणव तर ब्रह्मचारी,
मग तुमची सखी त्यांची कन्या कशी? कौशिक राजश्री आपल्या ज्ञात असतीलच. अवश्य. महापराक्रमी क्षत्रिय राजेच ते. महर्षी विश्वामित्र कुणाला ज्ञात नाही. आमची शकुंतला त्यांचीच कन्या. त्यांनी हिचा त्याग केला. त्यानंतर कण्व बाबांनी हिचा मानस कन्या म्हणून या तपोवनात सांभाळ केला. तिच्या आयुष्यात कोणतेही अरिष्ट घडू नये म्हणून कण्व बाबा रोज सकाळी मालिनी नदीकाठी सुराज स्थळावर अनुष्ठान करीत असतात. अरिष्ट ते कसले? कौशिक वंशी सम्राट विश्वामित्र यांनी गोदावरी नदीकाठी घोर तपस्या केली. अगदी इंद्रपदाला गवसणी घालण्या इतपत त्यांचे तप वाढले. म्हणून त्यांचा तपोभंग करण्यासाठी देवराज इंद्राने मेनकेला पाठवले. वसंताचे दिवस होते ते. संपूर्ण सृष्टीच फुला मोहरांनी डोलत होती. मदनग्रस्त वृक्ष, वेली, पशु, पक्षी संपूर्ण धराच कामाने मुसमुसली होती. त्यात विश्वामित्र आणि मेनकाही उत्फुल्लतेने वाहत गेले. मेनका माता झाली आणि होऊ नये ते झालं. हे मेनके, अगं बोलून चालून तू अप्सराच, इंद्राच्या सेवेतील वारंगना. भुलवलेस मला तुझ्या सौंदर्याने, घात केलास माझा. तो इंद्र घाबरतो मला. त्याचं सिंहासन जिंकेन म्हणून त्याचेच हे कारस्थान आहे. मी तपस्वी विश्वामित्र, माझे ब्रह्मचर्य, तपस्या, सामर्थ्य, पुण्य भ्रष्ट करण्यासाठी आलेली यत्किंचित वारंगना तू, आणि तू म्हणतेस हे अपत्य माझं आहे म्हणून. नाही स्वीकार करत मी या अपत्याचे पितृत्व. जिथे मी तुला जावेर केलंय तिथे या अपत्याचे काय? अमान्य आहे मला हे काय ऐकते मी ऋषीवर? पितृत्व स्वीकारण्यास नकार? नाथ, मी प्रेम केले तुमच्यावर. हो मी तुमची तपस्या भ्रष्ट करण्यासाठी आले इथे. पण गुरफटत गेले नाथ मी तुमच्या प्रेमात. सर्व कारस्थान विसरले मी. नाथ, मनोमन वरले मी तुम्हाला. मला असे दूर लोटू नका. आपण तपस्वी, दुसऱ्यांच्या मनातले जाणता. मग ओळखा ना माझ्या मनातला अर्थभाव. मला असे दूर लोटू नका नाथ. तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. नका हो असा अंत पाहू. मी आपल्या पुढे पदर पसरते. माझ्या कृत्याबद्दल क्षमा मागते. नाथ, आपण दोघांनी एकमेकांवर खरे प्रेम केले आहे. हे आपल्या प्रेमाचं प्रतीक. कन्यारत्ने माझ्या इतकेच सुंदर, तुमच्या इतकेच तेजस्वी, सत्वशी. हो मी आहे वारांगना. पण ही तर ऋषिकन्या आहे ना. तुमचाच अंश आहे ना. नाथ, एकदा तरी तिचे मुख पहा वळून. मला भ्रष्ट केलेल्या मेनके, अगं जिथे मला तुझे तोंड पाहिजे नाहीये तिथे या अपत्याचे मुख तरी मी का पाहू? त्याग करतो मी तुम्हा दोघींचा. नाथ, आपल्या प्रेमिकेबद्दल अशी वृत्ती हा माझ्या प्रेमाचाच नव्हे तर आत्मसन्मानाचाही अपमान आहे. हे अहंगंडी पुरुषा, एका चारित्र्य संपन्न नर्तिकेला पतिव्रता म्हणणाऱ्या मी तुझा त्याग करते. तुझी हीच कन्या या तपोभूमीची साम्राज्ञी असेल. वारांगणेची कन्या वारांगणाच होणार. पाहिल मी तिचे काय करायचं ते. मी तुझा त्याग करते. एका चारित्र्य संपन्न, एकनिष्ठ, पतिव्रता नर्तिकेला वारांगना म्हणणाऱ्या तंबी पुरुषा, मी तुझाच नव्हे तर या पृथ्वीचाही त्याग करते. तेच ठीक राहील.
त्रिलोके. इथे दया, माया, प्रेम, भक्ती यांना काहीही मोल नाहीये. तुला हे सगळं सहन करीत जगायचंय. पाहिलंच तुझ्या पित्याचं निष्ठुर हृदय. नाही फुटला त्याच्या हृदयाला पितृप्रेमाचा पाझर. मला आता हृदयावर दगड ठेवून तुला इथेच हस्तिनापुरात सोडून जावे लागणार. पण काळजी करू नकोस, मी तुला योग्य ठिकाणीच ठेवेन. हे पाहिलंस तुझ्या तळव्यांवरची शुभंकर चिन्हे, हे पद्म, हे शंख पाहिलंस, हे एका साम्राज्ञीच्या हातावर असतात बरं. मी हतबले बाळे, तुझ्या या अभागी मातेला माफ कर. हा महर्षी कण्वांचा आश्रम. मी तुला इथे शकुंत वृक्षाखाली सोडून जाते. मी तुला इंद्रसभेत घेऊन जाऊ शकत नाही. तिथे मानवाला अनुमती नाही. विधीचं विधिलिखित मला ज्ञात नाही. पण आजपासून कण्वच तुझी माता आणि कण्वच तुझे पिता.